ये है आम जिंदगी और मेरी वाली है स्ट्रगल जिंदगी. मित्रांनो, आपली झेप्टोन डिलिव्हरी आलेली आहे. चला तर घ्यायला जाऊया मग. दारू पडतो. मित्रांनो, आमच्यासोबत झालाय scam. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आज आहे मंगळवार आणि माझा आज असणार आहे वर्क फ्रॉम होम. कारण की माझे 8 दिवस कंप्लीट झालेले आहेत मित्रांनो. त्यामुळे आज मी वर्क फ्रॉम होम करत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कालचा ब्लॉग माझा आवडला असेल तर अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. बघा मित्रांनो, कारण कालचा ब्लॉग हा सिक्रेट सांतावर होता. ऑफिसमध्ये काल खूप मजा आली. नहीं मानता, यकीन नहीं हो रहा. मुझे भी पहली बार है ना. खूप मजा आली. वेगवेगळे गिफ्ट आम्ही काय म्हणतात ओपन केले सगळ्या कलीचे आणि आयडेंटिफाय केले कुणी कुणासाठी आणलं होतं. जर तुम्ही नसेल बघितलेला असेल मित्रांनो ब्लॉग तर प्लीज बघा. चला तर मी अच्छा बघा ठीक. चला तर मी फ्रेश वगैरे झालेलो आहे मित्रांनो. आणि मी आत्ता एक काही गोष्टी झेप्टोहून घेतल्या होत्या तर ते पार्सल येणार आहे. अशाच काय म्हणतात नारळ पाणी काय म्हणतात. अच्छा ठीक. आपण आता रिसीव्ह करू. मित्रांनो, आपलं पार्सल आलेलं आहे. चला तर पार्सल घ्यायला जाऊया आपण. मित्रांनो, आपली झेप्टोहून डिलिव्हरी आलेली आहे. चला तर घ्यायला जाऊया मग. दार उघडतो. खाणे करू नारळ. थँक्यू. मित्रांनो, आमच्यासोबत झालाय स्कॅम. स्कॅम कशामुळे बघू शकतायत. हे एवढं मोठं बॉक्स दिलंय आम्हाला आणि बघा वरचं काहीच नाही इथे, फक्त अर्ध आहे. स्कॅम झालाय मित्रांनो. पूर्ण भरून आलेलं नाहीये. अर्धेच आम्हाला मकाना दिलाय. तर बघा, आणि मार्केटिंगच हे झेप्टोवाले करायला डेली गुडवाल्यांची. तर असं आहे मित्रांनो. ये है आम जिंदगी और मेरी वाली है स्ट्रगल जिंदगी. नमस्कार मित्रांनो, आत्ता आपला नाश्ता आलेला आहे. आज नाश्त्यामध्ये आहे मित्रांनो उपमा, दही आणि ही थालीपीठ टाईप काहीतरी केले तिने, पराठा टाईप. चला ट्राय करू मित्रांनो. पहिली टेस्ट घेतो आधी उपम्याची. थांबा, गरम आहे थोडं. बघू शकता मित्रांनो, वाफ येत आहे. नचं. दुसरी टेस्ट थालीपीठची. बघू शकता त्या साईडला करपल आहे. टेक्स्चर असं आहे. चांगलं काय. चला एक हातून भेटतो. नमस्कार मित्रांनो, माझी आंघोळ झालेली आहे आणि आता मी फ्रेश झालोय. मित्रांनो, माझे कॉल चालू होते आणि त्या कॉलच्या नादात माझं काम पण काय म्हणतात जे राहिलं आणि काही रिक्वायरमेंटमध्ये डाऊट होते तर कस्टमर सोबत कनेक्ट झाला, टीम सोबत झाला. त्यानंतर त्या गोष्टी आत्ता क्लिअर झाल्यात. पण तुम्ही बघू शकता मी आत्ता आहे ना 3 वाजलेत आणि मला लागली भूक. आता मी काय करतो मित्रांनो, ताट माझं वाढलं असेल तर मी जातो आणि जेवतो आणि तुम्हालाही दाखवतो आज जेवणामध्ये काय. मित्रांनो, गरमागरम ताट आलेलं आहे. बघू शकता गोबीची भाजी आहे, मिरची आहे, चपाती. चला स्टार्ट करूया. आजचं काम मित्रांनो झालेलं आहे माझं. का आज भरपूर साऱ्या अशा टास्क माझ्याकडे होत्या आणि बघू शकतात त्या साईडला आता मी बंद केलेलं आहे. तर जवळपास आज 7 वाजले मित्रांनो मला आज काम बंद करायला. कारण माझ्याकडे खूप साऱ्या टास्क API रिलेटेड होत्या आणि काही टास्कमध्ये डाऊट होते, काही टास्कमध्ये मी ऑलरेडी केल्या होत्या पण लक्षात येत नव्हते कारण की खूप दिवस झालं. आणि काही टास्कमध्ये असे वेगळे एरर होते जे माझ्यासनं पण कधी कवर नाही झाले. तर ह्याच्यामध्ये थोडे ॲनालिसिस, थोडं टीमसोबत कॉल किंवा माझ्या एक्झिस्टिंग टास्क आणि मध्ये मध्ये डेव्हलपमेंट होते. कधी कधी आमच्याकडे एकच एन्व्हायरमेंट असल्यामुळे लॉग ऑफचा इश्यू येतो. ते असे बरेच काहीतरी वेगळे इश्यू होते. पण मित्रांनो, आज दिवसभर फक्त काम 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 झालेलं आहे. तर बघू शकतात आता लॉग ऑफ केलेलं आहे. चला फ्रेश होतो आणि तुम्हाला भेट. गाईज, तुम्हाला जसं की माहिती आहे माझा कॅमेरा खराब झालेला आहे DJI Osmo Pocket 3. तो मी जयपूरला पाठवला आणि जयपूरहून तो आता चायनाला फायनली पोहोचलेला आहे मित्रांनो. आणि क्या बात कर रहे मित्रांनो, आणि मला अपडेट आलेली आहे जयपूरच्या वेंडरकडून की चायनाच्या की सॉरी DJIच्या की तो पोहोचला आहे कॅमेरा चायनाला. आता चायनाहून नवीन पीस डिस्पॅच करतील आणि आय गेस ह्या विकेंडला तो पीस इंडियामध्ये येईल.
आणि मे बी नेक्स्ट विकेंडला आपल्यापर्यंत आपला नवीन कॅमेरा आपल्या हातात असला पाहिजे. तर ही एक मोठी अपडेट आहे मित्रांनो, कारण की नहीं मानता, यकीन नहीं हो रहा. मुझे भी. पहली बार है ना. मित्रांनो, कारण की मी मिस करत आहे मित्रांनो कॅमेऱ्याला, कारण त्याच्यामध्ये कसं आहे, दिसतं मला शूट करताना काय मी बोलतोय, मागं काय कव्हर होत आहे काय नाही, किंवा फेस ट्रॅक, किंवा त्याच्यामध्ये रोटेशन वगैरे आहे, अँगल सेन्सर वगैरे आहेत. तर त्याच्यामुळे त्या चांगल्या गोष्टी आहेत. पण आता मोबाईलमध्ये काही दिसत नाही, एकदम माझ्यासाठी ब्लँक राहतं आणि थोडा कॉन्फिडन्सला कधी कधी कळत नाही, आपण जे आय कॉन्टॅक्ट राहतो कॅमेऱ्यासोबतचा तो पण कधी तुटतो. पण अच्छा. ठीक. पण तो आता तुटणार नाही. लवकरात लवकर आपला नवीन कॅमेरा आता चायनाहून इथे इंडियात येईल. इंडियातून पुन्हा आला की जयपूरहून तो पुन्हा इथे पुण्याला येईल. तर चला मित्रांनो, ही एक अपडेट होती. मी म्हणलं जी आज मला भेटली ती तुमच्यापर्यंत पण पोहोचव. ह्या विकेंडपर्यंत यायला पाहिजे इंडियात, नेक्स्ट विकेंडपर्यंत आपल्या पुण्यामध्ये. मित्रांनो, मला थोडी झोप लागली होती आणि मागेच मी झोपलो होतो. माहीत नाही, असंच थोडं मोबाईल बघितला 5 मिनिटांनी झोपून गेलो आणि लक्षच नाही. आता बघतोय तर जवळपास आय गेस 10:30 वाजलेत मित्रांनो. तर माझ्या बायकोनं उठवलं जेव्हा आजचा ब्लॉग पण एडिट करायचा आहे मला, तो अजून अपलोडला लावला नाही. चला आता माझं जेवण आलं तर मी जेवण करतो, आजचा ब्लॉग एडिट करतो आणि तुम्हाला पण दाखवतो आज जेवणामध्ये काय. तर मी वाट बघतोय, जसं स्वयंपाक झाला की मित्रांनो बघू शकताय गरम गरम भाकर होत आहे. आय गेस पिठलं आहे मेथीचं, आणि इकडं भाकरीचं प्रिपरेशन चालू आहे आणि भात रेडी झालेला आहे. चला मग जेवून घेऊया. चला मित्रांनो, आपलं आजचं जेवण आलेलं आहे. जेवण काय तुम्हाला दाखव, काहीच माझं जेवायचं ताट आलेलं आहे. चला मी तुम्हाला दाखवतो आज जेवण. आज सिंपल आहे, मेथी आणि पिठलं गेलं वाटतं दिसतं, आणि ही भाकर. चला नमस्कार मित्रांनो, चला तर मग आजचा ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे. चला मित्रांनो, तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर प्लीज लाईक करत जा मित्रांनो, सबस्क्राईब करत जा, कमेंट करत जा प्लीज. तुम्ही सबस्क्राईब केलं ना मित्रांनो, माझ्यामध्ये मोटिवेशन येतं आणि त्या मोटिवेशनमुळे मला दुसऱ्या ब्लॉगची इच्छा होती अजून काहीतरी नवीन ॲड करायची. तर प्लीज सबस्क्राईब करा. चला मग उद्या भेटूया, तोपर्यंत गुड नाईट.